तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिटवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भावांनो। अशाच प्रकारे आपण नवनवीन ट्युटोरियल घेऊन येत असतो। चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला VPNला ऑन करून त्याला अशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर बॅक येऊन CapCutला ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती यायचं आहे भावांनो। न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे। तुम्हाला एक इमेज देईन भावनो, तो ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करून ॲक्सेप्ट रेशोवरती यायचं आहे। 9:16चा रेशो घेऊन राईटवरती क्लिक करून त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्याला अशा प्रकारे झूम करायचं आहे। अशा प्रकारे प्रॉपर झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲड ऑडिओवरती यायचं। त्यानंतर इथून एक सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं भावनो, ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे मी सॉन्गला एक्स्ट्रॅक्ट केले आहे। त्यानंतर इमेजवरती क्लिक करून जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे भावांनो तिथपर्यंत त्या इमेजला अशा प्रकारे आपल्याला इथे सेट करून घ्यायचं अशा प्रकारे इथपर्यंत। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे यायचं भावांनो 3.15 अशा प्रकारे अगोदर झूम करायचं आहे। झूम केल्याच्यानंतर अशा प्रकारे इथे यायचं 3.15 नंतर आपल्याला एक स्प्लिट मारायचं इमेजवरती क्लिक करून। त्यानंतर समोर यायचं आहे। परत आपल्याला समोर आल्याच्यानंतर 6.15 वरती यायचं आपल्याला इथे येऊन परत एक स्प्लिट मारायचं आहे। परत समोर यायचं 8.15 वरती येऊन एक स्प्लिट मारायचं भावनो अशा प्रकारे। त्यानंतर परत आपल्याला 10.15 पर्यंत यायचं, परत एक स्प्लिट मारायचं भावनो इथे। त्यानंतर थोडंसं परत पुढे यायचं 11.15 पर्यंत यायचं, त्याचं थोडंसं मागे भावनो इथे असं स्प्लिट मारायचं आहे। परत समोर यायचं, त्यानंतर 13.15 पर्यंत यायचं अशा प्रकारे त्याच्या थोडंसं मागं इथे स्प्लिट मारायचं आहे। परत समोर यायचं आपल्याला 16.15 पर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारायचं अशा प्रकारे पुढे यायचं भावनो 16.15 पर्यंत त्याचं थोडंसं मागे यायचं, इथे स्प्लिट मारायचं आहे। परत समोर यायचं अशा प्रकारे आपल्याला 19 सेकंडवरती येऊन एक स्प्लिट मारायचं आहे। परत आपल्याला समोर यायचं 20.15 F पर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे स्प्लिट मारून झालेले भावनो आपलं। त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, बॅक यायचं, त्यानंतर ओव्हरलेवरती यायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून एक इमोजीची PNG देईन भावनो, ती अशा प्रकारे तिला ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्यानंतर ती साईज थोडी इन्क्रीज करायची, अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। तुम्हाला पण तुम्ही जो इमेज लावलेला आहे तिथे अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर तिला अशा प्रकारे आपल्याला ओढून घ्यायचं आहे। जो सेकंड लास्ट इमेज आपला शेवटून तिथपर्यंत आपल्याला त्याला ओढून घ्यायचं भावनो अशा प्रकारे इथपर्यंत 22 सेकंदाच्या थोडंसं पुढे 20.15 पर्यंत आपल्याला ती ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता इफेक्ट ॲड करायचे भावनो ह्या इमेजला। तर मी ऑलरेडी इफेक्ट ॲड केलेले आहे भावनो। त्यानंतर आपल्याला फर्स्ट इथे यायचं भावनो, इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं। व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये जो हॉरिझॉन्टल जो रील दिसेल भावनो अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून त्याला ॲड करायचं आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करून तो अशा प्रकारे दिसेल भावनो तुम्हाला इथपर्यंत अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर त्याला अशा प्रकारे जो पूर्ण इमेज आहे तिथे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टवरती यायचं तुम्हाला, त्याची स्पीड जी आहे भावनो ती आपल्याला 15 पर्यंत ठेवायची। त्यानंतर कलर तुमच्या मनाने कोणता ठेवून घ्यायचा त्याचा। त्यानंतर त्याची ब्लरची जी ऑपेसिटी ती आपल्याला 8 पर्यंत ठेवायची। त्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला सुरुवातीला यायचं, अशा प्रकारे बॅक येऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं परत। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं, सुपर ब्लर म्हणून जो इफेक्ट आहे हा, त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करायचं आहे। त्यानंतर तो इथे आपल्याला इथपर्यंत सेट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं। व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला प्रोच्या सेटिंगमध्ये यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथं व्हाईट फ्लॅश 2 नावाचा जो इफेक्ट आहे भावनो तिथे यायचं आपल्याला, त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करायचं आहे। तो पूर्णपणे आपल्याला इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲडजस्टवरती यायचं आहे, त्याची 15 पर्यंत ठेवून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला परत थोडंसं पुढे यायचं भावनो 8 सेकंडवरती, इथे येऊन आपल्याला एक क्लब हर्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। बॅक यायचं, अगोदर बॉडी इफेक्टवरती यायचं। बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये यायचं, अगोदर ट्रेंडिंगमध्ये येऊन अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे तो इफेक्ट दिसून जाईल, तो इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याची जी स्पीड आहे भावनो ॲडजस्टवरती जाऊन ती पूर्णपणे ठेवून घ्यायची आहे। त्याला त्याची साईज तुम्ही व्हर्टिकली किंवा अशा प्रकारे कमी जादा करू शकता भावनो अशा प्रकारे। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला बॅक यायचं अगोदर, त्यानंतर जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं भावनो, आपला दुसरा इमेज तिथे यायचं। ॲनिमेशनवरती येऊन कॉम्पोज ऑप्शनवरती यायचं, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं। परत समोर यायचं,
ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन स्वे आउट नावाचं जे इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईट करायचं आहे. परत समोर यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन पेंडुलम 1 जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा. परत इथे पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं. परत समोर आपल्याला ॲनिमेशनवरती यायचं. खाली अशा प्रकारे 3D कार्ड 6 नावाचा जो इफेक्ट हा तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं. परत जो समोरचा इमेज आहे तिथे यायचं. ॲनिमेशनवरती येऊन अगोदर इंच ऑप्शनवरती यायचं. फ्लिप बुक नावाचं इफेक्ट तो ॲड करून त्याला 1 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं. त्यानंतर ओबेल नावाचा जो आपला ॲनिमेशन तो ॲड करून त्याला राईट करायचं आहे. परत समोरच्या इमेजवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर इंच ऑप्शनवरती यायचं. अगोदर इथे तुम्हाला अशा प्रकारे मॅजिक किंग इन नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. त्याला इथपर्यंत ठेवायचं आहे 9 सेकंडपर्यंत. त्यानंतर कॉम्बोवरती यायचं. त्यानंतर ट्रिपल 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला पूर्णपणे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर जो सेकंड लास्ट इमेज आपला ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन डायनॅमिकल शेक इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो शेवटचा इमेज आहे तिथे यायचं. ॲनिमेशन इनच्या ऑप्शनवरती यायचं. अगोदर स्टिकी नोट नावाचं जे अशा प्रकारे आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर येऊन जाईल भावनो तिथे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर आउटच्या ऑप्शनवरती येऊन झूम फ्लिप नावाचं जे इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला पूर्णपणे ठेवायचं आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे भावनो. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत